विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण जर सध्या 10व्या वर्गात शिकत असाल आणि 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंग कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद, ज्यामध्ये वर्ग 5वी ते 12वी तसेच नीट JEE व CETचे क्लासेस आम्ही चालवतो। अनेक वेळा वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना असं आढळतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना 12वी नंतरचे करिअर ऑप्शनच माहीत नाहीत। त्यामुळे आज इंजिनिअरिंगमधलं करिअर कसं असतं यासाठीचा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत। अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग ही राष्ट्रीय पातळीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय व जास्तीत जास्त मागणी असणारी एक शाखा आहे। आपण सध्या 10व्या वर्गात आहे आणि त्यामुळे जर आपल्याला 11वी 12वी मध्ये पहिल्यांदा सायन्स घ्यावं लागेल। सायन्स घेतल्यानंतर त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या विषयांची तयारी करावी लागेल, म्हणजे आपण इंजिनिअरिंगसाठी तयार व्हाल। आता अभियांत्रिकी प्रवेश एंट्रन्स एक्झाम काय काय असतात त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी खालील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, ज्यामध्ये JEE मेन, ज्याला आपण जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन असं म्हणतो, ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर म्हणजे संपूर्ण भारत स्तरावर घेतली जाते। यामध्ये गुण मिळवून NITs म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा IITs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच GFTIs म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स यामध्ये प्रवेश मिळतो। तसेच JEE मेन हा IIT प्रवेशासाठी पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा JEE ॲडव्हान्स। JEE मेनमध्ये आपण पात्र ठरलो तर JEE ॲडव्हान्स ही परीक्षा आपल्याला देता येते। ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर देशातील प्रतिष्ठित IITs इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो। नंतरचा ऑप्शन BITSAT, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ॲडमिशन टेस्ट। याच्यामधून बिट्स पिलानी तसेच त्याच्या इतर कॅम्पसेससाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जाते। VIT-EEE वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंट्रन्स एक्झाम आणि VIT विद्यापीठ वेल्लोर चेन्नई, भोपाळ यामध्ये प्रवेशासाठी ही एक्झाम घेतली जाते। तसेच स्टेट CET एक्झाम्स, राष्ट्रीय पातळीच्या व्यतिरिक्त अनेक राज्य त्यांचे सरकार त्यांच्या राज्यामध्ये CETच्या परीक्षा घेतात। जसे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये MHT CET ही परीक्षा महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेते। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा ब्रांचेस कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ज्याला आपण ECE असे सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण IT सेक्टर असं नाव देत असतो। त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग, सोबतच एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि इतक्यातच उदयाला आलेला AIDS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स। त्यासोबतच बायोटेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही सुद्धा एक स्पेशल ब्रांच इंजिनिअरिंगमध्ये असते, किंवा याच्या व्यतिरिक्तही अनेक ब्रांचेस या इंजिनिअरिंगमध्ये आहेत। जवळपास 70 ते 80च्या वर टोटल ब्रांचेस इंजिनिअरिंगमध्ये असतात। आता भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्था कोणत्या आहेत याबद्दल आपण माहिती पाहूयात। IITs ज्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये 23 ठिकाणी IITs आहेत, जसं IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT कानपूर एटसेट्रा। NITs यामध्ये 31 ठिकाणी NIT आहे, NIT त्रिची, NIT वारंगल, NIT नागपूर, NIT भोपाळ। NITs नंतर बिट्स पिलानी, बिट्स पिलानीमध्ये आपण मगा बघितलं त्याप्रमाणे बिट्स पिलानीमध्ये हैदराबादमध्ये आणि गोव्यामध्ये आहे। तसेच इतरही अनेक खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय याच्यामध्ये आहेत। आता आपल्याला करिअरच्या संधी कुठे कुठे आहेत इंजिनिअरिंग केल्यानंतर? IT सेक्टर ज्याच्यामध्ये खूप साऱ्या सॉफ्टवेअर कंपन्या, मग TCS आहे, इन्फोसिस, विप्रो, SCL, ॲसेंचर, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या। त्यानंतर कोर इंजिनिअरिंग जॉब्समध्ये L&T, टाटा, महिंद्रा, भेल, इस्रो, DRDO, ONGC, इंडियन रेल्वे यासारख्या कंपनीज। हायर स्टडीज करू शकता, MTech, MS, MBA किंवा रिसर्च सुद्धा करू शकता। तसे स्वतःचा स्टार्टअप किंवा एंटरप्रेनरशिप सुद्धा तुम्ही करू शकता। आता वेतनमान सॅलरी रेंज आपण जर बघितलं
तर ती तुमच्या ज्ञानावर, तुम्ही मिळवलेल्या मार्कांवर डिपेंड करते. पण तरी आपण फ्रेशर्सला 3 ते 6 लाख रुपये प्रतिवर्ष, जर आपण IIT सारख्या कॉलेजेसमधून पासआउट झाले तर 10 ते 25 लाखापर्यंत सुद्धा तुम्हाला पॅकेजेस मिळू शकतात. काही वेळा IITच्या काही विद्यार्थ्यांना कोटीपर्यंतही पॅकेजेस त्या ठिकाणी मिळतात. पण ते पुन्हा एकदा तुमच्या ज्ञानावरच अवलंबून असतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेडिकल सायन्सेसमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर कोणत्या प्रकारचे ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये काय करिअर आहे. हा व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर नंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत. धन्यवाद.